या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। काल छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या सभापती पदासाठीची निवड प्रक्रिया पार पडली। ठाकरे गटाच्या वतीनं अध्यक्षपदाच्या वेळेस जो व्हीप काढण्यात आलेला होता तोच व्हीप पुन्हा एकदा सभापती पदाच्या निवडीवरती करण्यात आलेला आहे। पक्षातील जिल्हा परिषद सदस्यांनी कुणालाही मतदान करू नये अशा पद्धतीचा हा व्हीप होता आणि यापूर्वी अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली होती ते ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य संजय पटेल निकम माझ्यासोबत आहेत। पुन्हा एकदा पक्षाने व्हीप काढला होता, काय वाटलं हे बघून? सुरुवातीपासून आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांची भूमिका हीच राहिलेली होती की आपण तटस्थ राहिलो पाहिजे, आपण कुठल्याही पक्षाबरोबर जाता कामा नये, अशा प्रकारची त्यांची भूमिका होती। आणि तीच भूमिका दोन्ही निवडणुकीमध्ये वठवल्या गेल्यामुळं कुठल्याही प्रकारचा आरोप प्रत्यारोप करण्याचं काही कारण नाही आणि ती भूमिका सर्वांनी मान्य केली आणि सर्वांनी त्याची अंमलबजावणी केली। परंतु जे काय आरोप होत आहे ते सर्व बालिशपणाचे होत आहे। बरं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही अंबादास दानवेंवरती अध्यक्षपदाच्या निवडीच्या पूर्वी एक आरोप केला होता की दानवेंनी सौदेबाजी केली। त्यानंतर तुमच्या आरोपाला प्रत्युत्तर दानवेंनी दिलं नव्हतं, मात्र कृष्णा पाटील डोणगावकर यांनी थेट उत्तर देत तुमच्यावरती घणाघाती आरोप केले होते। आता त्यांनीच दानवेंवरती आरोप केले, कसं पाहता तुम्ही याच्याकडे? मुळात माझ्यावर झालेले आरोप किंवा दानवे साहेबांनी केलेले आरोप ते चुकीचे होते। त्यांच्या ते नंतरच्या काळामध्ये लक्षात आलं। याच कृष्णा पाटलांनी दानवे साहेबांची दिशाभूल केलेली होती आणि आम्ही 2 सदस्य या ठिकाणी इतरांच्या संपर्कात आहे अशा प्रकारची दिशाभूल कृष्णा पाटलांनी दानवे साहेबांना करून दिली होती। म्हणून दानवे साहेबांनी नजरचुकीनं किंवा काही चौकशी खात्री न करता माझ्यावर आरोप केले होते आणि म्हणून त्या ईर्षेपायी किंवा माझ्यावर केलेल्या आरोपामुळं मी त्यांच्यावर आरोप केले। परंतु त्यानंतर आमची जेव्हा बैठक झाली, पक्षाची बैठक झाली, बैठकीमध्ये गैरसमज आमचे सर्व दूर झाले आणि पक्ष धोरणाप्रमाणे आपण एकत्रितपणानं राहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची होती आणि दानवे साहेबांची होती आणि पक्षप्रमुखांची होती। त्या एकाच भूमिकेवर आम्ही सगळे ठाम राहिलो। परंतु काल कृष्णा पाटलांनी जे वक्तव्य केलं, विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच कृष्णा पाटलाच्या मनामध्ये पाप होतं आणि स्वार्थापायी म्हणजे इतर 9 लोकांचा विचार न करता मला कसं पद मिळेल अशाच प्रकारची भूमिका त्यांची सातत्यानं होती। आणि म्हणून सुरुवातीला आमची भूमिका ही होती की आपल्यापैकी जर 1-2 लोकांना संधी मिळत असेल तर जो कोण आपल्याला संधी देईल त्यांच्याबरोबर आपण गेलं पाहिजे आणि जमेचं राजकारण केलं पाहिजे। ज्यांच्याबरोबर कृष्णा पाटील जायला निघाले त्यांचं बहुमत होतच नव्हतं आणि होणारही नव्हतं, कारण यांच्याकडं भारतीय जनता पार्टीकडं बहुमत होतं, कारण त्यांचे 23 लोक निवडून आलेले होते, 2 त्यांचे अधिकृत त्यांचे मेंबर अपक्ष निवडून आलेले होते, 25चा आकडा त्यांच्याकडं होता। त्याचप्रमाणे त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रवेश करून घेतलेला होता, 26 आकडा झालेला होता। प्रहारचा जो अपक्ष उमेदवार होता तोही त्यांच्या संपर्कात होता आणि आणखी 2 मेंबर त्यांच्या संपर्कात होते। म्हणजे त्यांची जो गोळाबेरीज जास्तीची होती आणि म्हणून आमचा सूचना होती पक्ष नेतृत्वाकडं की आपण जर BJP बरोबर गेलो तर निश्चितच आपल्याला 2 पदं, एक उपाध्यक्ष आणि एक सभापती पद मिळू शकेल, अशा प्रकारची भूमिका आमच्या सगळ्या 8 सदस्यांची होती। मी त्याही दिवशी बोललो की आम्ही 8 सदस्य बरोबर आहोत आणि फक्त कृष्णा पाटील वेगळा आहे। परंतु झालंही काल तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसलं, कृष्णाबरोबर आमच्या 8 पैकी कोणी सदस्य नव्हतं आणि म्हणून कृष्णा पाटलांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हे सर्व आरोप प्रत्यारोप करण्याचं काम केलेलं आहे आणि जी पदं आम्हाला मिळणार होती ती न मिळवून देण्यामध्येच कृष्णा पाटलाचा त्यामध्ये हात आहे आणि सुरुवातीला तुम्ही ते एकाकी पडलेले आहे। सुरुवातीला तुम्ही अंबादास दानवेंवरती आरोप केले होते, त्यात ते गैरसमजातून आरोप केल्याच्या नंतर तुम्ही स्पष्टीकरण दिलं होतं। कृष्णा पाटलांनी स्वार्थासाठी हे सगळे आरोप केले असं वाटतं? 100% त्यांना दुसरीकडे त्यांनी घरोबा करण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून कुठंतरी कोणाला तरी बदनाम करायचं आणि बदनाम करून जायचं आणि तिकडं घरोबा करायचा, अशा प्रकारचा त्यांचा विषय आहे। त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना जिल्हा परिषदेचे आमच्या वहिनी साहेबांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आणि त्याही नंतर 2.5 वर्षामध्ये त्यांनी काय केलं हे सगळ्या जनतेला माहिती आहे। त्यामुळे कृष्णा पाटलांविषयी
जितकं बोललं तितकं कमी पडेल, त्यामुळं न बोललेलं बरं. बरं, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ते म्हणाले की ठाकरे गटा आणि शिंदे गट एकत्र येण्यावरती ठाण्यामध्ये बैठक झाल्याचाही दावा त्यांनी केला. आत्ताच कसे ते खुलासे करत असतील हो? हे बघा, आम्ही एकत्रितपणानं गेलेलो होतो ही गोष्ट नक्की आहे. आम्हाला कोणाबरोबर टायअप करायचा किंवा काय करायचं ही सगळं जिल्हा प्रमुखांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही एकत्रित राहिले तर काही होईल. आणि म्हणून आम्ही ठाण्यामध्ये एकत्रित, ठाणे असेल, कर्जत असेल, त्या ठिकाणी आम्ही एकत्र होतो. जिल्हा प्रमुखही त्या आमच्या बैठकीला आम्ही बोलवल्यानुसार आलेले होते. परंतु त्यांनी काही इतर या ठिकाणी जे काही आरोप केले असतील, आम्हाला माहीत नाही. त्यांची आणि शिंदे साहेबांची भेट झाली, बैठक झाली, ते त्यांना कृष्णा डोणगावकरलाच माहिती. आम्ही त्याचे साक्षीदार नाहीत, आमच्यासमोर हे काही घडलेलं नाही. बरं, पक्षाकडून जो व्हीप काढण्यात आला होता त्यावर तुमचं म्हणणं काय? पक्षाने काढलेला निर्णय योग्य होता का? योग्य होता. मी माझंही त्यावेळेलाही मत व्यक्त केलं होतं. आपण एकतर BJP बरोबर जाणं, सत्तेबरोबर जाणं, नाही तर तटस्थ राहणं, अशा प्रकारची भूमिका माझी आणि माझ्यासह अनेक सदस्यांची होती. आणि तीच भूमिका त्या ठिकाणी पक्ष नेतृत्वाने मानली. पक्ष नेतृत्वाने त्या पद्धतीचे आदेश काढले तटस्थ राहण्याचे. बरं, खरं तर तुम्ही दानवेंवरती आरोप केले होते, त्यावेळेस डोणगावकरांनी तुमच्यावर जोरदार टीकाही केली होती. आत्ता काय सांगाल हो तुम्ही दानवे साहेबांना? खरं म्हणजे दानवे साहेबांना सुद्धा त्यांनी अंधारात ठेवलं आणि परस्पर इतरांशी त्यांचं, कृष्णा पाटलांचं बोलणं चालू असायचं. आणि ते कृष्णा पाटील बोलायचे म्हणजे आम्ही समजायचो का दानवे साहेबच यांना सांगतायत बोलायला, कदाचित आम्हाला असं वाटत होतं. आणि म्हणून त्यावेळेला आमच्या त्या ईर्षेपोटी मी त्यांचं नाव, दानवे साहेबांचं नाव त्यावेळेला घेतलं गेलं असेल. परंतु यामधले खरा छुपा रुस्तुम हे कृष्णा पाटीलच होते. बरं, आणखी एक शेवटचा प्रश्न विचारतो की आत्ता या क्षणाला ते दानवेंवरती आरोप करता आहे, काय वाटतं तुम्हाला? हे 100% चुकीचं आहे. कृष्णा पाटलांची कालची जी भूमिका आहे ती 100% चुकीची आहे, पक्षाच्या हिताची नाही. आणि त्यांनी एकट्याने फॉर्म भरून त्यांना फक्त 1 मत मिळालं असतं. काल जर त्यांनी फॉर्म भरलाच असता तर त्यांना सूचकही मिळाला नसता. मिळाले असते ते समजा वरुण पात्रीकरांच्या मंडळी, तरी त्यांना 1 मत त्यांचं स्वतःचं आणि एखादं मिळालं असतं तर दुसरं वरुण पात्रीकरांचं मिळू शकलं असतं. परंतु मला वाटत नाही त्यांना मत दिलं असतं. बरं, त्यांनी एका मतावर त्यांना समाधान मानावं लागलं. बरं, एक दानवेंना माफ करा, डोणगावकरांना काय सल्ला द्याल तुम्ही एक मित्र म्हणून? त्यांनी संयमाने घेतलं पाहिजे. कुठल्या प्रकारचं आपल्या स्वार्थासाठी इतरांवर आरोप करणं, माझ्यावर असतील, दानवे साहेबांवर असतील, करणं योग्य होणार नाही. पुढे भविष्यामध्ये आपल्याला ज्या लोकांनी ज्या कामासाठी निवडून दिलेलं आहे, ज्या भागातून आपण निवडून आलो त्या भागाचं एक दायित्व बनलेलो आहे. आणि म्हणून इथून पुढं आपण समाजकारण आणि विकासाच्या राजकारणामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि प्रत्यारोप हे थांबवले पाहिजे. पण निकम साहेब, या सगळ्या प्रकारामध्ये दोन्ही वेळेचा जो निर्णय पक्षाकडून घेण्यात आला होता त्यामुळे भाजपला फायदा झालाच ना हो याचा? तो फायदा भाजपला नक्की झाला. परंतु मग पक्षाने काय करायला पाहिजे? पक्षाने तर दुहेरी भूमिका घेता येत नव्हती. एक कोणाला सपोर्टही केला असता तर पक्ष अडचणीतच येणार होता. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही पण विरोधी आहे. शिंदे गटही विरोधी आहे आणि भारतीय जनता पार्टी पण विरोधी आहे. कोणाला एकाला मदत करणं म्हणजे तो लोकांच्या दृष्टीने चूकच होती. धन्यवाद आमच्याशी बातचीत केलं. आपण बघितलं की काल कृष्णा पाटील डोणगावकर यांनी अंबादास दानवेंवरती जे आरोप केलेले होते त्या सगळ्या आरोपाचं संजय पाटील निकम यांनी खंडन केलेलं आहे. कृष्णा डोणगावकरने असे कुठलेही आरोप करू नये आणि पक्षाचे जे निर्णय घेण्यात आले होते ते उद्धव साहेबांकडूनच आले होते आणि त्याच प्रकारे आम्ही सगळ्या सदस्यांनी तो सगळा व्हीप पाळल्याचंही संजय पाटील निकम यांनी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सकाळी दीपक सोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.